श्री क्षेत्र तळोजा ग्रामीण शांतिकुटी मठामध्ये आपले सगळ्यांचे अधिष्ठान असणारे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, अनेक जण ज्या वेळेला या भक्ती संप्रदायामध्ये पाऊल ठेवतात तेव्हा भक्तीपासून मुक्तीपर्यंतचा जो प्रवास असतो त्या प्रवासामध्ये मुक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता अनेक साधनांचा अवलंब करावा लागतो आणि त्या अनेक साधनांचा अवलंब करत असताना प्रत्येक जणाने वेगवेगळ्या साधनाला अंगीकारलेला आहे. कुणी जप साधन करून पाहिलं, कुणी तपाच्याद्वारे जाऊन पाहिलं, कुणी योग साधना करण्याचं धारिष्ठ्य केलं, कुणी ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने वेगवेगळ्या साधनाचा अवलंब केला. त्यामध्ये पण काही साधनं अशी होती की जी साधना केल्यानंतर त्याचा लाभ फक्त स्वतःलाच होणार होता आणि काही साधनं अशी होती की जी साधनं एकाने जरी ते साधन करण्याचा प्रयत्न केला तरी इतरांनाही त्याचा लाभ होणार होता. तुकोबराय म्हणतात की आम्ही अशा प्रकारचं साधन केलं. मजा या कीर्तने विण नाही, एक कीर्तन सोडलं तर बाकी कुठलंच साधन मी केलं नाही. या तळोजा ग्रामी आमचे श्रद्धास्थान असणारे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मीभूत प्रातस्मरणीय परमपूज्य सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने साजरा होणारा हा 7 दिवसाच्या कालावधीमध्ये महाशिवरात्रीपासून फाल्गुन शुद्ध षष्टीपर्यंतचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे. आमचं श्रद्धास्थान असणारे वामनबाबा महाराज की ज्याने आमच्या संपूर्ण समाजाला भक्ती मार्गाला लावलं, सन्मार्गाला लावलं आणि त्यांच्यानंतर भरपूर सारी मंडळी भक्ती मार्गामध्ये उतरली. ज्या वेळेला भक्ती मार्गाला एक उतरती कळा लागली होती अशा वेळेला वामनबाबांनी अवतार घेऊन आमच्या संपूर्ण समाजाला जो भक्ती संप्रदाय दाखवला, जो अध्यात्म ज्ञानाचा मार्ग दाखवला, त्या ज्ञानावर त्या मार्गावर चालत चालत आज आमचा संपूर्ण हा समाज भक्ती ज्ञानामध्ये रत झालेला आहे, भक्ती संप्रदायामध्ये बुडून गेलेला आहे. आणि म्हणून अशा या बाबांची पुण्यतिथी आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. यंदाचं हे 58वं वर्ष आहे आणि त्या सप्ताहानिमित्ताने होणारं हे आजचं पहिल्या दिवसाचं कीर्तन होतं. त्यानंतर मग आता आमच्यासाठी श्रद्धास्थान असणारी मंडळी म्हणजे आमचे हरिभक्त पारायण विष्णुदादा मंगरुळकर, आमचे हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय रामदास बाबा आदी करून सगळी मंडळी वामनबाबांनंतर आम्हाला तरी वामनबाबांना आमच्या डोळ्यांनी पाहता आलेलं नाहीये, परंतु या मंडळींनी त्यांना पाहिलं होतं आणि ह्या मंडळी आता आम्हाला सोबत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी सुद्धा त्यांच्या मागून त्यांचंच कार्य सतत करत राहील अशी वामनबाबांचरणी प्रार्थना करतो.